जिल्हा परिषदेत वॉटर फिल्टर बसवले, पण नागरिकांची तहान कायमच. नंदुरबार जिल्हा परिषदेत पिण्याच्या पाण्याचा बोजवारा. नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून वॉटर फिल्टर यंत्रणा बसविण्यात आली, मात्र प्रत्यक्षात ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कार्यालयात विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद कार्यालयात दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. शासकीय कामांसाठी येणारे नागरिक तासनतास कार्यालयात थांबतात, मात्र पिण्याच्या पाण्याची मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर बंद अवस्थेत असून काही ठिकाणी नळकोरडे पडलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून नागरिकांच्या सुविधांचा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्यासारखी प्राथमिक सुविधा देखील सुरळीत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फिल्टर बसवून फक्त फोटोसेशन झाले का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढलेल्या असताना जिल्हा परिषद कार्यालयात पाण्याची व्यवस्था कोलमडल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांना बाहेरून पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याची वेळ येत असल्याचेही समोर आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ बंद पडलेले वॉटर फिल्टर सुरू करून नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.